भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली। यंदा या रॅलीचे तिसरे वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला यशस्वी केलं। या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सकाळी 9 वाजता खोपट कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली। आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्टनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करीत ही रॅली पुढे सरकली। संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले। या रॅलीने पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठले। येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीचा समारोप झाला। संविधानाच्या मूल्याची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते, नागरिक, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे पुढे काय करतोय मागे हो साहेब वाचवा जरा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागे वगैरे मागे सूरज चांद रहेगा, आम्ही मागे उभं राहा। सूरज चांद रहेगा, हो साहेब थांबा जरा। दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ही संविधान गौरव रॅली आम्ही काढतो। त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं। आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते। या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। खरं म्हणजे जे पूर्वी झालं नव्हतं ते आता होतंय हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हे हिंदू मिल स्मारक होणार म्हणजे होणारच आहे। केवळ हे स्मारक नाही तर देशभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यानपिढ्या त्यांचं स्मरण करतील अशा प्रकारचं काम देखील देशातर्फे होत आहे। नाही, खरं म्हणजे हा त्यांचा म्हणणं झालं, परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहेत, निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल स्पर्धा आयोजित करणं, अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून, निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून केले जातात। बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल, परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसाच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्याकरता निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो।